नमस्कार सर्वांना. मी अनिता उमाटे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. एक व्हिडिओ मी टाकला होता परवा की 60 वर्षानंतर आपल्या सर्वांनाच की सहवासाची आपल्याला खूप गरज असते म्हणून टाकला होता. बऱ्याच जणांची कमेंट आली की की ताई आणि आमची अशी पत्नी वारलेली आहे आणि आम्हाला खूप एकटं एकटं वाटतं आणि आम्हाला पण वाटतं सहवासाची गरज आहे. हो, मी त्यासाठीच व्हिडिओ टाकलेला होता. कारण का असे बरेच जण आहेत की महिला पण आहे, पुरुष पण आहे, त्यांना सहवासाची गरज आहे. पण काय होतं आपल्या समाजामध्ये हे मान्य करत नाहीत की आपण आता म्हातारे झालो, आता ह्यांना काय करायची सहवासाची गरज. पण असं नसतं ना. जेव्हा मुलं त्यांच्या त्यांच्या संसारामध्ये असतात, रमलेले असतात, आपण आपलं दुःख सांगत कुठं बसणार. मुली जावाई पण त्यांच्या त्यांच्या संसारात रमलेले असतात. आपले नवरा गेल्यानंतर आपण एक बाई एकटी पडते. पण बाई कसं आहे, तिचं मन तिनं रमवून घेते. देवधर्मामध्ये म्हणा किंवा मुलांमध्ये म्हणा, मैत्रिणींमध्ये म्हणा, वाचनामध्ये असं ती रमवून घेते. पण पुरुष हा एकलकोंडी बनतो आणि पुरुषाला वाटतं की खरंच सहवास पाहिजे. कारण तो ह्या गोष्टी करत नसतो. आणि खरंय दादा तुमचं, बऱ्याच जणांची कमेंट आली. मी त्यांना हे सांगते की तुम्ही असं एक प्रयत्न करू शकता की तुमच्या मित्रांना, तुमच्या परिवाराला, परिवारांच्या संगतमतीनं, मुलांच्या संगतमतीनं तुम्ही एक प्रपोजल करू शकता की मी आता एकटा आहे आणि मला फक्त सहवासासाठी कुणी आहे का तयार, मैत्रीण बनायला म्हणा किंवा सहवासासाठी. तर तुम्ही असं एक सजेशन मी तुम्हाला देते. असं पण तुम्ही करू शकता आणि तुम्ही जीवनसाथीची निवड करू शकता. काय होत नाही, ह्या वयात सुद्धा आपण जीवनसाथी निवडू शकतो आणि जीवनसाथी करू शकतो. एकटाचं जो प्रश्न येतो ना आपला, एकटं कसं राहायचं किंवा आपल्याला बोलायला कुणीतरी असतं. सगळ्याच गोष्टी एकट्या जमत नसतात. म्हणजे सगळ्या जर एकटं राहू शकत नाही तर काय कारण वाटते की आपली काळजी घेणारं कुणीतरी असावं किंवा आपल्याला औषध पाणी वेळेवर देणारं कुणीतरी असावं किंवा गप्पा गोष्टी करण्यासाठी कुणीतरी असावं असं वाटतं. म्हणून तुम्ही मी तुम्हाला हा मार्ग सांगते. तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सगळ्यात स्पष्ट बोलायचं की बघा तुम्ही म्हणजे शोधा माझ्यासाठी एक मैत्रीण म्हणून किंवा मला सहवासाची गरज आहे आणि मला एकटं नको वाटतं राहायला. एकटं एकटं मी राहतो. मला झोप येत नाही म्हणतात काय काय जण संध्याकाळी. असतं ज्याचं त्याचं हे असतं, मन असतं. तुम्ही हे असं करू शकता. मला तर वाटतं हे योग्य आहे. कारण पहिली पिढी खूप गेलेली. पहिल्या पिढीत सुद्धा करत होते लग्न. ह्या पिढीत सुद्धा आपण करू शकतो लग्न. असं काही नाही पहिली पिढी, नंतरची पिढी. शेवटी हा माणूस आहे. त्याला गरजच असते सगळ्या गोष्टीची. करू शकता तुम्ही. मला एवढं सांगायचं आहे सगळ्यांना. कारण बऱ्याच जणांचे मला प्रश्न आलेले आहेत आणि बऱ्याच जणांना मला उत्तर द्यावं वाटतं की तुम्ही अशा प्रकारे तुमचं एकटं पण घालू शकता तुम्ही. है ना? धन्यवाद. मग खरंच तुम्ही मला खूप छान सपोर्ट केला आणि असेच सपोर्ट करत राहा तुम्ही मला. मी सर्वांची खूप खूप आभारी आहे की सर्वांना माझा हा व्हिडिओ आवडला. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल, नवीन नवीन विचारांनी येत जाईल. धन्यवाद दादा.